Good morning, friends. Today we are going to start with the last unit, that is spectroscopy. Okay. Before going to discuss the spectroscopy, the definition of spectroscopy. Now, the spectroscopy, it comes under the category that is the physical method. There are two methods, that one is the chemical method एक केमिकल मेथड आहे, दुसरी फिजिकल मेथड आहे. ओके. आता ह्याच्यापैकी केमिकल मेथड मध्ये काय होते, फिजिकल मेथड मध्ये काय होते. आता केमिकल मेथड जी आहे, इन केमिकल मेथड the large amount of the sample is required or the compound is required. केमिकल मेथड मध्ये काय होते की जो तुम्हाला कंपाऊंड लागतोय, इट अंडरगोज इनटू द केमिकल चेंजेस. आणि सेकंड, जो कंपाऊंड आपण रिॲक्ट करतो तो रिकवर आपल्याला करता येत नाही. म्हणजे हे उलट फिजिकल मेथड मध्ये जो तुम्हाला सॅम्पल लागतोय हा खूप थोड्या प्रमाणात, म्हणजे लेस अमाऊंटमध्ये लागतोय, आणि तो जो फिजिकल मेथड मधला जो सॅम्पल आहे हा तुम्ही रिकवर करू शकता आफ्टर द दॅट प्रोसेस कंप्लीटेड. आता केमिकल मेथड रिक्वायर्स a time, that a large amount of time, it requires a time, while physical methods is a quick, म्हणजे it requires a less time for the completion, while the chemical method requires a more time for the completion. म्हणजे आता फिजिकल आणि केमिकल मेथड मध्ये तुम्ही कसं डिफरन्शिएट करू शकता. आता स्पेक्ट्रोस्कोपी इज कम्स अंडर द दॅट इज मेथड दॅट इज फिजिकल मेथड. आता केमिकल मेथड मध्ये जे ऑर्गॅनिक रिॲक्शन्स असतात दे कम्स अंडर द कॅटेगरी दॅट इज केमिकल मेथड. आता फिजिकल मेथड मध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, जसे की द कॅल्क्युलेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट, दॅट इज द त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस, स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक, ह्या सगळ्या ज्या आहेत दे कम्स अंडर द फिजिकल मेथड. म्हणजे हे टाइम कन्झ्युमिंग नाही आहे, हे याचा रिझल्ट तुम्हाला क्विक मिळतो ॲज कम्पेअर टू केमिकल मेथड. केमिकल मेथडमध्ये जर तुम्ही रिॲक्शन एखादी लावली तर त्याला 3-3 तास पण लागू शकते किंवा एक दिवस पण जाऊ शकतो. अशा टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे केमिकल मेथड, व्हाईल द फिजिकल मेथड इज अ टाइम सेविंग मेथड. ओके. आता फिजिकल मेथडमध्ये हा स्पेक्ट्रोस्कोपी येते, बरोबर आहे. आता व्हॉट इज स्पेक्ट्रोस्कोपी? Before going to discuss the spectroscopic techniques, आता स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय? स्पेक्ट्रोस्कोपी ॲक्च्युली स्पेक्ट्रोस्कोपी आणि याचा यूज काय आहे आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. जनरली द स्पेक्ट्रोस्कोपी इज नथिंग बट द इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन विथ मॅटर, इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन विथ मॅटर. आता जर एखादा मॅटर आहे त्याच्यावर आपण लाईट पाडतोय आणि त्याचे रिस्पॉन्सेस आपण रेकॉर्ड करतो, इज इन द फॉर्म ऑफ स्पेक्ट्रम, दॅट इज कॉल्ड ॲज स्पेक्ट्रोस्कोपी. दॅट द स्पेक्ट्रोस्कोपी नथिंग बट द इंटरॅक्शन ऑफ ए रेडिएशन विथ मॅटर इज कॉल्ड ॲज स्पेक्ट्रोस्कोपी. ओके. स्पेक्ट्रोस्कोपी. आता याचं तुम्ही एक व्यवस्थित जर डिफाईन करू शकाल, म्हणजे डेफिनेशन कशी करू शकाल, द इंटरॅक्शन ऑफ ए रेडिएशन विथ मॅटर अँड द रिस्पॉन्सेस गिवन बाय द मॉलिक्यूल इन द फॉर्म ऑफ ए ग्राफ, इन द फॉर्म ऑफ ए ग्राफ कॉल्ड ॲज स्पेक्ट्रम, कॉल्ड ॲज स्पेक्ट्रोस्कोपी, कॉल्ड ॲज स्पेक्ट्रोस्कोपी. जेव्हा मॉलिक्यूलचं तुम्ही इंटरॅक्शन करता कोणासोबत, रेडिएशन सोबत, तर त्या मॉलिक्यूल कडून काही रिस्पॉन्सेस तुम्हाला मिळते, इज इन द फॉर्म ऑफ ग्राफ, दॅट इज कॉल्ड अ स्पेक्ट्रम.
त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, स्पेक्ट्रोस्कोपी. स्पेक्ट्रोस्कोपी इज सिम्पली कॉल्ड ॲज द इंटरॅक्शन ऑफ मॅटर विथ रेडिएशन. सिम्पली कॉल्ड ॲज इंटरॅक्शन ऑफ मॅटर विथ रेडिएशन. ओके. आता हे स्पेक्ट्रोस्कोपी डिफाईन करत स्टडी करत असताना याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टर्म येतात. आता याच्यामध्ये आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन? हे बघा, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं मी हे काढतोय. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस. हा डायरेक्शन ऑफ इट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इट इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. This is the direction of propagation of wave. Direction of propagation of wave. हा झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन? Radiation that is obtained from the any sources. Radiation that is obtained from the any sources of light is called as electromagnetic radiation. Is called as electromagnetic radiation. आता याच्यामध्ये हे बघा, आता हे जे वेव्ह आहे, इथं वेव्हचं दाखवलंय मी. एक एक्स ॲक्सिसवर डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह घेतलाय, वाय ॲक्सिसवर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि झेड ॲक्सिसवर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके. आता हे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दे आर परपेंडिक्युलर टू ईच अदर and also both perpendicular to the direction of propagation of wave. आता याच्यामध्ये हे waves बघा, waves, these are the waves and nature of waves. हे झालं direction of propagation of waves. हे झालं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे झालं डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे याच्या प्रॉपर्टीज कोणत्या? विच प्रॉपर्टी शोन बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, दॅट इज EMR, शॉर्टली टर्म ॲज अ EMR, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, they are the radiation which travels with the speed of light. याची जी स्पीड असते ट्रॅव्हलिंगची, ती स्पीड ऑफ लाईट तेवढी असते. द प्रॉपर्टीज ऑफ देन द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या EMRच्या? हे जे मी आता काढले होतं हे सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं स्ट्रक्चर होतं जे काढलेलं होतं, ते डायग्राम फिगर. आता त्याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या? याच्यामध्ये जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतो हा ट्रॅव्हल्स विथ द स्पीड ऑफ लाईट, दॅट इज
ट्रॅव्हलिंग स्पीड किती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. दॅट इज द, जशी लाईटची जेवढी स्पीड असते 3 × 10 तुम्ही शिकले आहात, लाईटची जेवढी स्पीड असते त्याच स्पीडनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ट्रॅव्हल होतं. दॅट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके. देन सेकंड, द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन having the both nature, that is it is in the particle nature as well as in the wave nature. Electromagnetic radiation having the both nature, that is particle as well as wave nature, called as dual nature. Electromagnetic radiation are dual in nature. Electromagnetic radiation are dual in nature. EMR are dual in nature. They travel with the speed of light. Then third, the wavelength, velocity and the frequencies, they are related with the formula, that is E is equal to C is equal to nu lambda. Velocity, frequency and wavelength, they are related with this formula, that is C is the velocity of light, this is the frequency and this is the wavelength. Okay, they are correlated with each other by this formula. C is equal to nu into lambda. Okay, then the electromagnetic radiation consists of a two component. आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलंय तुम्हाला, it consists of a two component, that is electric component as well as magnetic component. The electric and magnetic component, they are perpendicular to each other and also the perpendicular to the direction of propagation of waves. They दोन्ही जे आहे component, they are the perpendicular to the direction of propagation of waves. Okay, consist of two component, that is electric and magnetic. Okay, then the energy of the photon, is given by the equation energy of the photon is equal to h nu. Energy of the photon या फॉर्म्युला दिलेली असते. Energy of the photon, each photon is equal to h nu. Energy of the each photon is given by E is equal to h nu. Okay, then 6. आता प्रत्येक जो रेडिएशन असते जेव्हा मॅटर सोबत इंटरॅक्ट होते, देयर इज अ एक्साइटेशन टेक्स प्लेस, अ डिफरंट टाइप ऑफ एक्साइटेशन. जेव्हा मॅटर सोबत तो इंटरॅक्ट होते, कोण, रेडिएशन, तर इट अंडरगोज इनटू द एक्साइटेशन, that the excitation of atoms and the molecules takes place. Okay, excitation of atoms and molecule. From this excitation we determine the structure of the atoms and the molecule. या excitation वरून वेगवेगळ्या प्रकारचे, आता याच्यामध्ये 6 नंबरचं काय, when the EMR interact with the matter, it undergoes into the excitation, it undergoes into
it undergoes into the excitation. This excitation gives an idea about the structure of the atoms and the molecule. These are the properties shown by the electromagnetic radiation. वेगवेगळ्या property आहेत. First, it travels with the speed of light, that is 3 into 10 to the power 8 meter per second. The electromagnetic radiation are dual in nature. They are particle as well as wave nature, having a particle as well as wave nature. The wavelength, velocity and the frequency, they are related with the formula C is equal to nu lambda. Okay. Then the electromagnetic radiation consists of a two component, that is electric and magnetic component. They are perpendicular to each other and also the perpendicular to the direction of propagation of waves. And the energy of the photon, each photon is related with the formula E is equal to h nu. Okay. Then the electromagnetic radiation, when interact with the matter, it undergoes into the different excitation, and this from this excitation we can determine the structure of atoms and molecules. These are the properties of electromagnetic radiation. आता व्हॉट इज स्पेक्ट्रोस्कोपी? स्पेक्ट्रोस्कोपी वरून तुम्हाला एखाद्या कंपाऊंडचं स्ट्रक्चरल डिटर्मिनेशन करता येते, म्हणजे एखाद्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्हाला ठरवतं आहे. आता स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये NMR स्पेक्ट्रोस्कोपी आहे, UV विजिबल आहे, IR स्पेक्ट्रोस्कोपी आहे, त्याचे प्रकार आहे. त्याच्यामध्ये मास स्पेक्ट्रोस्कोपी आहे, स्पेक्ट्रोमेट्री. त्याच्यानंतर ESR आहे, इलेक्ट्रॉन स्पिन रेझोनन्स, मॉसोबार आहे, स्पेक्ट्रोस्कोपी. हे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक आहे जे की एखादा कंपाऊंड तुम्ही सिंथेसाइज केल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहीत नसते. त्याचं स्ट्रक्चर एक्झॅक्ट कसं आहे ह्या डिफरंट टेक्निक्सनं तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर डिटरमाइन करता येते. दिज आर ऑल अबाउट द स्पेक्ट्रोस्कोपी. हे स्पेक्ट्रोस्कोपीचं मेन यूज आहे की टू इल्युसिडेशन ऑफ ए स्ट्रक्चरल इल्युसिडेशन. स्ट्रक्चरल इल्युसिडेशन इज द मेन यूज ऑफ द स्पेक्ट्रोस्कोपी. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक जे काय आहे ते. आणि ही जी मेथड आहे स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड, इट इज अ क्विक मेथड. इट रिक्वायर्स अ लेस टाइम. म्हणजे थोडंसं सॅम्पल, अ स्मॉल अमाऊंट ऑफ सॅम्पल कॅन चेंज अ लार्ज चेंज. म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ सॅम्पल जो आहे याच्यावरून तुम्ही तुमचं स्ट्रक्चर डिटर्मिनेशन करू शकता. आणि जो सॅम्पल घेतला आहात तुम्ही त्या सॅम्पलवरून तुम्ही एखाद्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर डिटरमाइन करू शकता. आणि तो जो सॅम्पल जो घेतला आहे तो जसेच्या तसं तुम्हाला आफ्टर द एंड ऑफ द स्ट्रक्चरल डिटर्मिनेशन तो सॅम्पल तुम्हाला रिकवर करता येईल. आणि ही जी टेक्निक्स आहे ही खूप फास्ट टेक्निक आहे. मोठमोठे जे इन्स्ट्रुमेंट आहे, मोठमोठ्या ज्या रिसर्च लॅबोरेटरी आहे याच्यामध्ये स्पेक्ट्रोस्कोपिक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याची किंमत पण खूप महाग आहे. NMR इन्स्ट्रुमेंट आहे जो आहे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स, हा खूप महाग आहे. जवळपास त्याच्या किंमतच कोटीच्या घरात असते, लाख आणि कोटी. खूप महागडे इन्स्ट्रुमेंट आहे. तुम्ही एखादा कंपाऊंड सिंथेसाइज केला तर त्याचं तुम्हाला फीज पण असतात. त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर इल्युसिडेशन जर करायचं असेल तर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या टेक्निकमधून जावं लागेल. मग त्याची फीज पण असते, जवळपास 1500, 2000, 1000, 1200 अशी फी असते. म्हणजे तुम्हाला जर एक रिसर्च करायचं असेल तर तुम्हाला फेलोशिप जी आहे गव्हर्नमेंट देते. ओके. आता हे स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स जे आहे याच्यामध्ये तुमच्या सिलेबसला 2 टेक्निक दिलेला आहे. वन इज द UV विजिबल, UV स्पेक्ट्रोस्कोपी, आणि सेकंड आहे IR स्पेक्ट्रोस्कोपी. UV म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईट स्पेक्ट्रोस्कोपी, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी, आणि IR म्हणजे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. आता हे बेसिक स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक आहे तुमच्या सिलेबसला. हे आपण आता 1 बाय 1 डिस्कस करू. ओके. व्हॉट इज UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, व्हॉट इज IR, त्याची रेंज कशी असते, किती रेंजमध्ये ते रेडिएशन्स असतात, UVचं कितीमध्ये असते, IRचं कितीमध्ये असते. आणि ह्या सगळ्या टेक्निक ज्या आहे ह्या बेसिक टेक्निक आहे ज्याच्यावरून तुम्हाला कंपाऊंडचं स्ट्रक्चरल इल्युसिडेशन करता येईल. ओके. इट्स ऑल अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द spectroscopy. That is about the what is spectroscopy, what is electromagnetic radiation, what are the properties of electromagnetic radiation. Okay. And which spectroscopic techniques involved in your syllabus, that is UV spectroscopy and IR spectroscopy. Okay. Thank you.